एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का बसला होता. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूला 2 दिवस उलटून जाऊनही त्यांच्या निधनाबद्दल कुणालाही थांगपत्ता देखील लागला नव्हता. या सगळ्यामुळे रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. गश्मीर हा त्याच्या वडिलांप्रमाणेच अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी या दोन्हीही चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. तसेच त्याला सोशल मीडियावर देखील प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. असे असूनही काश्मीरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग करण्यात आलं होतं. तुझ्या वडिलांकडे तू दुर्लक्ष केलं. तुझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तुला 2 दिवसानंतर ही गोष्ट कशी कळली? अशा प्रकारे प्रश्न विचारत त्याला प्रचंड सतावण्यात आलं होतं. या सगळ्याचा त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला होता. एवढंच नव्हे तर ह्या सगळ्या प्रकरणानंतर त्याच्यात आणि त्याच्या आईमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला होता. आईसोबत झालेल्या वादानंतर आता मी माझं आयुष्य संपवणार असे ठरवले होते, असे गश्मीरने एका मुलाखतीत देखील सांगितले आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर काहीच दिवसानंतर त्यांच्या पत्नीची तब्येत ढासळली होती आणि या सगळ्यात सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू होतं. यामुळे गश्मीर आणि त्याच्या आईमध्ये प्रचंड वाद झाला आणि आत्ता मला माझं आयुष्य जगायचेच नाही असे म्हणत तो टेरेसवर देखील गेला होता. पण या सगळ्यात त्याला त्याच्या 5 वर्षाच्या मुलाची आठवण आली. मी नसेल तर माझ्या मुलाचा सांभाळ कोण करेल? हा विचार त्याच्या मनात आल्याने त्याने आत्महत्येचा विचार सोडून दिला होता. वडिलांच्या निधनानंतरचा काळ हा आमच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता, असे देखील त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. अशा प्रकारचेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेअर आणि लाईक करा.